दिवसेंदिवस तुम्हाला माहीत आहे की ज्या काही सोलर कंपनीज आहे की स्फोटक कंपन्या आहेत. आता चामुंडा कंपनीमध्ये 6 लोक आज मरण पावले. तिथला स्फोट अमरावती रोडवरील बाजारगावच्या जवळपास ही कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये 6 लोक मरण पावले. आणखी 4-5 लोक भरती आहे. पुन्हा मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच्या अगोदरही त्या सोलर कंपनीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी अनेकांचा मृत्यू झाला, पण त्यांना मदत दिली काय दिली ते माहीत नाही. परंतु आता हे जे लोक मरण पावले यांना या सुरक्षा म्हणजे सुरक्षा यांच्या भोवती नाही, सुरक्षा कवच त्या कामगारांना नाही. त्याच्यामुळे मृत्युमुखी पावतात. गरिबांचीच मुलं असतात. त्या गरिबांच्या मुलांना कुठे न्याय कुठेतरी मिळाला पाहिजे. आणि म्हणून आता आपण त्या ठिकाणी आज या ठिकाणी आम्ही दंदे हॉस्पिटलमध्ये आहोत. सेनगुप्तमध्ये 2 त्या ठिकाणी पेशंट आहेत. ते सुद्धा गंभीर त्यांची प्रकृती आहे. तर खऱ्या अर्थानं गोरगरिबांचा जीव जाणे फार कठीण आहे. त्या कामगारांना नोकरीवर ठेवत असताना त्यांना सुरक्षा कवच दिलं पाहिजे. त्यामुळे त्यांचा जीव जाणार नाही. आणि आता ज्यांचा जीव गेला तो जीव परत येणार नाही. त्यांच्या घरी कमावता कोणी नव्हतं, हेच कमावते लोक होते म्हणून त्यांचं घर चालत होतं. ज्या कामगारांचा मृत्यू झाला त्या कामगारांच्या परिवाराला 50 लाख रुपये प्रत्येकी द्यावे आणि प्रत्येकाला एका कुटुंबियाच्या माणसाला त्या ठिकाणी नोकरीत सामावून घ्यावे अशी मागणी आहे. आणि त्यांना जी काही आर्थिक मदत आहे ते त्वरित त्या ठिकाणी पोहोचली पाहिजे. हे गरिबांवर हा जो नियतीने घाला घातलेला आहे हे पाहून आम्हाला वेदना होत आहे. आणि असं का होतं आहे? या स्फोटक कंपन्या त्या ठिकाणी बारूद तयार करतात, परंतु ती बारूद तयार करत असताना स्वतः बारूदच यांच्या अंगावर येते. हेच मृत्युमुखी पडतात. याच्यावरती सरकारने काहीतरी चौकशी केली पाहिजे आणि सरकारने या कंपन्यावरती निर्बंध घातले पाहिजे. त्यांना सुरक्षा कवच त्या ठिकाणी दिलं पाहिजे. त्यांचा जीव वाचला पाहिजे अशी माझी मागणी आहे.